मुंबई महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि मुंबईमध्ये सर्वच उमेदवार आपला अर्ज दाखल करतायत आणि आज उमेदवारी अर्ज दाखल करायचा आजचा शेवटचा दिवस आहे। मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये युती झालेली आहे आणि कुर्ल्यातील प्रभाग क्रमांक 169 हा वंचितसाठी सोडण्यात आलेला आहे आणि वंचितचे उमेदवार स्वप्नील जवळगेकर आपल्यासोबत आहेत। प्रभाग क्रमांक 169 मधनं तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरताय। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता लढताय, यापूर्वी विधानसभेची देखील निवडणूक लढली, पण आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरतात। काय एकूणच पहिली प्रतिक्रिया, तुम्ही उमेदवारी अर्ज देखील आता दाखल केला। कार्यकर्ता म्हणून ही निवडणूक महत्त्वाची होती। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यावरती विश्वास ठेवून ही निवडणूक लढायला सांगितली आणि ह्या विभागामध्ये, ह्या प्रभागामध्ये वंचित बहुजन आघाडी इतकं काम कोणीच केलेलं नाही। साबळेनगरच्या रस्त्याचा प्रश्न असेल, या विभागातल्या मैदानाचे प्रश्न असतील, या ठिकाणाचा आरोग्याचा प्रश्न असेल, कोविडमध्ये आम्ही या ठिकाणी मोफत मुलांना शिक्षण दिलेलं आहे। तर आमचं जे विजन आहे हे इथल्या लोकशाहीला धरून आहे, संविधानाला धरून आहे आणि आमचा जो अजेंडा आहे, आमचा जो जाहीरनामा आहे तो संविधानाचा सरनामा हाच आमचा जाहीरनामा आहे। तर येत्या काळामध्ये इथली घराणेशाही संपवण्यासाठी, इथल्या धनदांडग्यांना संपवण्यासाठी, अनेक इथल्या लोकांच्या हातात इथली सत्ता गेली पाहिजे या भूमिकेतनं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे काँग्रेस पक्षाच्या वतीने युतीचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी आज अर्ज दिलेला आहे आणि नक्कीच हा विजय आमच्या पदरात पडेल हे मी तुम्हाला सांगतो। तुम्हाला विजयाचा आत्मविश्वास आहे, परंतु समोर ठाकरे बंधूची युती आहे आणि त्याशिवाय शिवसेना शिंदे गटाच्या विद्यमान लोकप्रतिनिधीचा मुलगा देखील तुमच्या समोर निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहे। या सगळ्याचं चॅलेंज तुम्हाला वाटत नाही का आणि यांचा सामना कसा करणार आहे? चॅलेंज म्हणजे फक्त आर्थिकदृष्ट्या असू शकतो, परंतु तुम्ही जर दोन्ही उमेदवार बघितले तर याच्या अगोदरच्या उमेदवाराने प्रभागामध्ये काय केलंय हे जनतेला माहिती आहे आणि त्याच्यानंतर उमेदवार हा दुसरा जो आहे आमदाराचा मुलगा असल्यामुळं फक्त त्याला उमेदवारी मिळते, त्याच्या पलीकडे काहीच नाहीये, कर्तृत्व काही आहे। तर आमदाराचा मुलगा जर 26 वर्ष इतकं कमवू शकतो, त्याच्याकडे इतका प्रचंड पैसा असू शकतो, तर मतदारसंघातल्या मुलांकडे काहीतरी असायला पाहिजे। त्यांच्याकडे जर मोठ्या मोठ्या गाड्या घोड्या सगळ्या असू शकतात, तर मतदारसंघातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाकडे किमान 2 व्हीलर तरी असायला पाहिजे। तर म्हणजे तुम्ही मतदारसंघातला निधी जो आहे तो स्वतःच्या स्वार्थासाठी लाटून घेताय, मतदारसंघातल्या जागा हे स्वतःच्या पदरात पाडून घेतायत, अतिक्रमण तुम्ही करताय आणि स्वतःच्या मुलाचं, स्वतःच्या कुटुंबाचं भविष्य तुम्ही फक्त उभा करतायत। मतदारसंघातल्या लोकांची तुम्हाला काही घेणं देणं नाही हे दिसून आलं या उमेदवारीच्या माध्यमातून। तरी घराणेशाही मोडण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसने पाऊल उचललेलं आहे। एका सर्वसामान्य कुटुंबातनं हा उमेदवार दिलाय आणि 100% आम्ही निवडणूक जिंकण्याच्या दृष्टिकोनातून बघतो। सर्वसामान्य कुटुंबातून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलाय असं तुम्ही म्हणताय। समोर उद्धव ठाकरे किंवा ठाकरे बंधूची युती आहे, शिवसेना शिंदे गटाचा देखील सामना कशा प्रकारचा करणार हे तुम्ही स्पष्ट केलंय। मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यामध्ये युती झाली, परंतु बहुतांश बऱ्याच भागामध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तुमच्या युतीमुळे नाराजी आहे। ती नाराजी तुम्ही कशी दूर करता? नाराजी थोडीशी होत असते, युती आघाड्यांमध्ये काही जागा सीट शेअरिंगवरनं होत असतं, परंतु आम्ही एक दोन्ही पक्ष समविचारी आहोत, संविधान वाचवण्यासाठी आम्ही लढत आहोत आणि पक्षाचे वरिष्ठ पातळीवरचे नेते त्याच्यावरती चर्चा करता आम्ही स्थानिक पातळीवरती सर्व कार्यकर्ते एकत्र आहोत आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत देखील आमची बैठक आहे। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत आमचा जल्लोष देखील झालेला आहे। तर असं कुठल्याही पद्धतीचं क्लॅशेस आमच्यामध्ये नाहीये। काही ठिकाणी असू शकतं, ते युतीत मनभेद असू शकतात, मतभेद आमच्यात बिलकुल नाही आहेत, ते आम्ही क्लिअर करून घेऊ थोडं ह्या 1-2 दिवसात तुम्हाला ज्या ठिकाणी आहेत। पण मला असं वाटत नाही आमच्या कुर्ल्यामध्ये असं काय आहे। कुर्ल्यामध्ये काँग्रेस आणि वंचित ही मैत्रीपूर्व लढत 100% होईल। धन्यवाद, तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल। हे होते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार स्वप्नील जवळगेकर। ते प्रभाग क्रमांक 169 मधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले। त्यांना यश मिळेल यांनी त्यांनी खात्रीशीर सांगितले, मात्र त्यांना किती यश मिळतं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। न्यूज मुंबई।